सगळ्यांना शांत बसायला सांगितलं त्याच्यामुळे काही रिस्पॉन्स येत नाहीये. तर जरा एक जोरदार गुड मॉर्निंग होऊन जाऊ दे म्हणजे मग प्रोग्राम आपल्याला चांगल्या वेगाने सुरू करता येईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां सुपर. येस. Honorable President of today's function, Dr. V. N. Suryavanshi sir, our chief guest, Athare madam, my colleagues, vice principals, Dr. P. S. Deshpande sir, Dr. Chaurasia sir, IQSC coordinator, Dr. Pranav Ratnapalki sir, all the CDC members, teachers, non-teaching staff members, respected parents, and my dear students. Welcome you all for the award ceremony 2023-24. Today, I feel very privileged and honored to stand here in front of you all and acknowledge the achievements of our brilliant students who have made both the college and their parents proud. This program is held to recognize the young talent who have made an immense contribution to our college and the society. These brilliant students exhibit such qualities that will not only help them in achieving their goals but also bring glory of success to our college. Today, we have gathered here not just to celebrate the achievements to our college, but we have gathered to celebrate the achievements of the students. HPD Arts and Arabic Science College is going to complete 100 years in June 2024. The HPD Arts and Arabic Science College is known for shaping the students' personality by giving them opportunity of participation in various activities. The HPD Arts and Arabic Science College is known for making the students empowered by giving them the training of skills, etc. All the teachers make use of their innovative ideas and the activities to shape the personality of the students and cultivate the various skills among the students. Thus, the HPD Arts and Arabic Science College prepared itself to meet the demands of changing world. Think globally and act locally is one of our principles of our HPD Arts and Science College. Our Honorable Dr. Mrs. Dipti Deshpande Madam, the Secretary and Treasurer of G Society, our आमचे जे अध्यक्ष आहेत आर पी देशपांडे, तसंच सुहासिनी संत मॅडम, राम कुलकर्णी सर, आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर पी एम देशपांडे सर, तसेच एस्टॅब्लिशमेंट डायरेक्टर शैलेश गोसावी सर, हे सगळे आमच्या वारंवार पाठीशी असतात. त्यामुळेच आमचं कॉलेज आणि आमचे स्टुडंट हे कायमच प्रोग्रेस करतात. हा अवॉर्ड सेरेमनी जो आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये मॅडम आम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीच्या अंडर हा सेरेमनी घेत आहोत. यामध्ये आपल्याला जो रिपोर्ट असेल तो आमचे खलाने सर आपल्याला सगळा रिपोर्ट वाचून दाखवतीलच, पण त्यात आम्ही यावेळेस 2 टप्प्यामध्ये हा आमचा जो 16 होता तो आम्ही घेतला. त्याच्यामध्ये आम्ही पहिला जे प्राइज डिस्ट्रीब्युशन होतं ते आम्ही सोशिओ सायंटिफिक या नावाखाली आम्ही एक प्राइज डिस्ट्रीब्युशन केलं की ज्यामध्ये मुलांनी वेगवेगळ्या सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज असतील किंवा काही सोशल ऍक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये पार्टिसिपेशन केलं आणि त्याच्यामध्ये ज्या मुलांनी चांगली कामगिरी केली त्यांचा गुणगौरव समारंभ आम्ही आपले गंगापूर पोलीस स्टेशनच्या ज्या पिल्लाय आहेत त्यांच्या हाताने आम्ही तो केला. आणि आजचा जो आपण गुणगौरव समारंभ करतो आहोत तो आपण स्पेसिफिकली ज्यांनी अकॅडमिक प्राइजेस घेतलेली आहेत किंवा ज्यांनी स्पेसिफिकली म्हणजे 12वीला चांगले मार्क मिळवलेले आहेत किंवा FY मध्ये त्यांनी चांगल्या ज्यांनी मार्क मिळवलेले आहेत त्या मुलांचा आपण इथे सत्कार करत आहोत. तर याच्यामध्ये बेसिकली ही जी अवॉर्ड सेरेमनी आपण करतोय त्यामध्ये आपलं एम असं आहे की या स्टुडंटला एका पर्टिक्युलर डायरेक्शन मोटिवेट करणं किंवा त्यांना मोल्ड करणं. कारण या स्टुडंट्सवर आता ज्या पुढची चॅलेंजेस आहेत ती आहे ती NAP 2020 आणि याच्यामध्ये या स्टुडंट्सनी चांगली जर कामगिरी केली तर आपण आपल्या देशाला आणि पुढचं जे युथ आहे ते आपण चांगल्या प्रकारे मोटिवेट किंवा मोल्ड करू शकतो.
त्यामुळे याच्यामधनं आपण चांगलं टॅलेंट जर सर्च केलं आणि त्यांना जर आपण चांगल्या दृष्टीने पुढे नेलो तर नक्कीच यांची ग्रोथ ही देशाला किंवा आपण या समाजाला उपयोगी पडू शकते. त्यामुळे आजच्या प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये बेसिकली जे प्राऊड पेरेंट्स आलेले आहेत त्यांना आमच्या कॉलेजमध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंट्स पण कळाव्या, कोणत्या कोणत्या स्टुडंट्सनी काय केलं आहे हे पण त्यांना कळेल आणि त्याचबरोबरीने स्टुडंट्सला पण इतर स्टुडंट्स काय करतात आणि आपल्याला कोणत्या डायरेक्शनने जायचंय याची पण त्यांना माहिती मिळेल. असा या हेतूने हा आपण बक्षीस समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामुळे या बक्षीस समारंभाला जे नॉन टीचिंग स्टाफ आहेत, टीचिंग स्टाफ आहेत, तसंच पेरेंट्स आहेत आणि सगळे स्टुडंट्स आहेत त्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करते. आणि यानंतर प्रास्ताविकासाठी किंवा पुढचं जे काही आपला हा जो प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे त्याच्यासाठी मी आपले जे SDO आहेत त्यांना आमंत्रित करते आणि ते ओव्हरऑल इयर मध्ये झालेल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याबाबत आपल्या सगळ्यांना थोडक्यात माहिती देते.